आजही आपल्या देशात जातीवाद, प्रांतवाद, भाषावाद यावरून होणारे वादविवाद मला दिसतात. विविध मुद्द्यावर प्रश्न भेडसावत असताना ती सोडवण्याऐवजी तुम्ही एकमेकांसोबत भांडतात. हे कुठेतरी थांबायला हवे. माझ्या प्रिय देशवासियांनो, मी भारत माता, होय मी भारत माता बोलते. रक्ताचं दान आणि प्राणांचं बलिदान देऊन पारतंत्र्यात अडकलेल्या मातृभूमीला स्वतंत्र करणाऱ्या माझ्या शूरवीरांनो, मी भारत माता बोलते. 15 ऑगस्ट 1947 रोजी परकीयांच्या गुलामगिरीतून तुम्ही मला मुक्त केले. तेव्हा कुठे या भारत भूमी मुक्ततेचा श्वास घेतला, पण का कुणास ठाऊक आजकाल माझा श्वास गुदमरतोय. जी लेकरं माझ्यासाठी परकीयांशी लढली, आज तीच एकमेकांशी भांडताना पाहून माझा जीव कोंडतोय. मातेला तिची सारी लेकरं सारखी, मग तो काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत कुठेही का राहत असेना, तिची माया कधीच कुणाच्या बाबतीत पातळ होत नाही. आजकाल जे घडतंय ते पाहून मात्र मन माझं खट्टू झालंय. ज्या पदरानं मी तुमचे डोळे पुसायला हवेत, आज तोच पदर आसमानी भिजून गेलाय. भाषावाद, प्रांतवाद, जातीवाद यावरून होणारे वादविवाद मला हताश करून सोडताय. अलीकडे 15 ऑगस्ट 26 जानेवारी या राष्ट्रीय सणाकडे निवड सुट्टीचे दिवस म्हणून पाहिलं जाऊ लागले. आजकाल काही जण देशाने मला काय दिलंय याचा हिशोब लावत बसले. त्यांना काहीतरी मला सांगायचंय. अहो, देशाने मला काय दिलंय यापेक्षा मी देशाला काय दिलंय याचा विचार केलाय का जरा?